पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। मोदींच्या सोमवार आणि मंगळवारी एकूण 6 सभा। सोमवारी सोलापूर, कराड आणि पुण्यात, तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये होणार सभा। राहुल गांधींनी अमेठीतून तर प्रियंका गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांची मागणी। मल्लिकार्जुन खरगे निर्णय घेणार। आज प्रचाराचा सुपर संडे। महाराष्ट्रभर सभांचा धडाका। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह सर्वच महत्त्वाच्या नेत्यांच्या आज होणार सभा। शरद पवारांना टक्कर देण्यासाठी फडणवीस माढाच्या रिंगणात। माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी फडणवीस यांच्या आज होणार 3 सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरेंची रत्नागिरीमध्ये सभा। महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिलीच सभा। सुनेला परकी म्हणता, तुमच्या घरात देखील लेकी आहेत, तुम्ही इतके निगरगट्ट कसे झालात? इंदापूरमधल्या सभेतून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल। प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या। पुलवामा हल्ला प्रकरणातल्या वक्तव्यावरून भाजपची गुन्हा दाखल करण्याची मागणी। भाजपकडून आयोगात तक्रार। शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार। FSI प्रकरणात गुन्हा दाखल। APMC प्रशासनाचं 65 कोटींचं नुकसान केल्याचा आरोप। तर शशिकांत शिंदेंना अटक केल्यास संघर्ष उभा करणार, शरद पवारांचा इशारा। निवडणुकीच्या तोंडावर भांडूपमध्ये आढळली पैशांनी भरलेली व्हॅन। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून कारवाई। 5 तासांपासून मोजदाद सुरू। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात। साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळल्याची सूत्रांची माहिती। कडाक्याच्या उन्हामुळे धरणंही आटत चालली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सध्या फक्त 20%च पाणी। मुंबईवर 10% पाणी कपातीचं संकट। लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर। 6, 7 आणि 13 मेला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। आवक घटल्यानं तूर डाळीच्या दरात वाढ। किरकोळ बाजारात तूर डाळीचे दर 10%नी वधारले, तर दरात वाढ झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।